नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खरंच खूपच खास आहे. काल रात्रीपासून अमेरिकेत असा स्नोफॉल सुरू झालेला आहे. बर्फाचा वर्षाव सुरू झालेला आहे. गॅलरीमधून मी असा व्हिडिओ केलेला आहे. बघा, तुम्हाला दिसत आहे स्नो किती पडतोय. बर्फच बर्फ. आम्ही आयवामध्ये राहतो. तिथे हा विंटर स्टॉर्म आल्यामुळे असा बर्फ पडायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, आम्ही सकाळी उठल्यानंतर पाहतोय तर काय सगळीकडे बर्फच बर्फ. एवढा बर्फ साठलेला होता. जवळजवळ 15 इंच असा बर्फ साठलेला होता. कसा गोळा तयार झालेला आहे. तुम्हाला बर्फाचा गोळा खायचा असेल तर नक्की अमेरिकेत या. त्याच्यावरती कलर टाकायचा, झाला बर्फाचा गोळा. आम्ही खूपच एक्साइटेड होतो बर्फात खेळण्यासाठी. उठलो की पहिला ब्रेकफास्ट बनवला आणि त्यानंतर मी स्वयंपाक बनवला आणि आम्ही बाहेर आलो खेळायसाठी. आमचा आयुष्यातला पहिलाच हा अनुभव आहे बर्फातला. आम्ही अमेरिकेत आल्यापासून खूप दिवस झालं वाट बघत होतो बर्फ कधी पडणार आणि कधी आम्ही खेळणार. बघा, मी पण मुलांसारखी खेळू लागले. मी पण एवढी खुश झाले होते. मस्त. तुम्हाला दिसत असेल हा बर्फ कसा पडतोय आकाशातून पावसासारखा. पांढरं पांढरं बघा बर्फ, पांढरा शुभ्र. मी पण बर्फात अशी झोपून गेले. हे आमच्या घराच्या समोरचा आहे हा व्ह्यू सगळा. नवऱ्याने मला काय तर सरप्राईज देणार होता. बघा, वाव, एक नंबर. हार्ट शेप बनवले मला बर्फाचं. खूपच सुंदर. ते बघून मी एवढी खुश झाले होते. मस्तच त्यानंतर फोटोशूट केला. किती मस्त फोटो आले बघा. त्यानंतर स्नोमॅन बनवला. एवढा खास जमला नाही पण प्रयत्न केला. 3 बर्फाचे गोळे बनवले. एक छोटा, मोठा खाली मोठा ठेवला, मध्ये मीडियम आणि वरती छोटा. एका एक रचले. मानवीने डेकोरेशन केले. त्याला टोपी घातली, शॉल घातली, डोळे, हात, नाक लावले. असं वाटला हा स्नोमॅन. आणि ते बघून एवढी खुश झाली होती. नंतर फोटोशूट केले. या सीझन मधला हा बर्फ पहिलाच आहे. अजून इथून पुढे 4 महिने आहेत बर्फाचे. आधी आम्ही कधीच असा बर्फ बघितला नव्हता. पहिल्यांदाच एवढा बर्फ बघितला असेल. त्यामुळे आम्ही एवढा वेळ बर्फात खेळत होतो. 1 तास जवळजवळ बर्फात खेळत होतो. मस्त फील आला. तुम्ही पण एन्जॉय करा बर्फाचा. अमेरिकेतला बर्फ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा. हा बघा, आमच्या घराच्या समोरचा दृश्य आहे. किती बर्फच बर्फ, पांढरा शुभ्र असा बर्फ सगळीकडे अंथरून टाकल्यागत पसरलेला आहे. ही बघा गाडी तुम्हाला ट्रक सारखी दिसत असेल. ती अशी दररोज येते आणि रस्ता क्लीन करून जाते. हा बघा रस्ता कसा क्लीन केलेला आहे. साईडला बर्फ सोडलेला आहे आणि क्लीन केलेला आहे रोड. झाडाच्या मागे तुम्हाला एक तलाव दिसत असेल पाण्यासारखं थोडंसं. त्याच्यावर पण बर्फ साठलेला आहे. खूपच सुंदर.
पहा, गाडी आलेली आहे आमच्या घराच्या समोरचा रोड क्लीन करते कशी. आता हा बर्फ सगळा बाजूला घेते जेणेकरून आम्ही घराच्या बाहेर सेफमध्ये जावं म्हणून ही रस्ता क्लीन करते. तिथं रोज गाडी येते आणि असा रोड क्लीन करून देते. बघा कसा पूर्ण क्लीन झाला. असल्या गाड्या कन्स्ट्रक्शन मध्ये यूज करतात. खूपच हेवी असतात गाड्या. असा बर्फ आहे बघा. त्या मशीनने पूर्ण बाजूला काढते बर्फ. घरातलं टेम्परेचर बघा आम्ही 77 असं ठेवलेलं आहे. घरात आहे एकदम गरम राजस्थानचा फील आणि बाहेर आहे तो काश्मीर एकदम थंडा थंडा कूल कूल. क्रिसमस ट्री दिसत असेल त्याच्यावर बर्फ किती साठलेला आहे बघा. त्यानंतर ही गॅलरी आमची बघा एक प्रकारचा बेडच तयार झालेला आहे. एवढी गादीच तयार झाली. हे घराचं डिझाईन कसं केलेलं आहे बघा. स्लोप केलेलं आहे जेणेकरून हा बर्फ साठू नये. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू.